सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूलें। जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सगळीकडे खोदून ठेवलंय, गाडी जायला रस्ता नाही, सगळीकडे ट्रॅफिक आपला जॅम, आणि स्कूटरवर मला न्यायला आलेले आपले महाराष्ट्र सैनिक म्हणतात राजसाहेब आगे बढो. अरे मी कुठून पुढे आज जाऊ आता अजून? काय झालं रे? बसा रे, आता शांत बसा सगळेजण. उद्या आता माझी पनवेलला सभा आणि परवा नाशिकला. विचारलेल्या माझ्या प्रश्नांना भाजपवाले उत्तर शोधतायत. मी आज माझ्या भाषणाला सुरुवात करण्या अगोदर जरा काल माझी शिवडीला माझी जाहीर सभा होती, त्या जाहीर सभेमध्ये मी एक विषय काढला होता. तो जरा थोडासा बोलता बोलता थोडासा अर्धवट राहिला. आणि तो विषय होता एका भाजपच्या एका लावारिस आयटी पेजवरचा. कदाचित कालचं माझं भाषण जर समजा तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये मी एक फोटो दाखवला होता. दाखव रे तो फोटो. हा फोटो तो. आणि थोडी माहिती देताना जरा थोडंसं माझं राहून गेलं. मी म्हटलं आज जरा भांडुपला सभा आहे, त्याची पूर्ण माहिती देऊन टाकू. विषय आहे गरीबी हटाओचा. कांग्रेस ने तो गरीबी हटाओ का नारा देकर बस वोट लूटा, लेकिन मोदी जी ने इन्हें गरीबी के दलदल से दिलाई मुक्ती. म्हणजे हा परिवार अतिशय गरीब होता आणि मग यांच्यामुळे हे गरिबीतनं बाहेर आले. मी मुद्दामून त्या फॅमिलीला आज परिवाराला मी आज इथे बोलवलंय. त्यांची ओळख करून देतो. अत्यंत अशा गरीब फॅमिलीची मी तुमची ओळख करून देतो. मी आता हा योगेश जनार्दन चिले, याचा व्यवसाय आहे अद्वैत आर्ट वर्क्स. हा मूर्त्या बनवतो, त्याच्यामुळे स्वतःचा व्यवसाय आहे. वडील जनार्दन धोंडू चिले हे निवृत्त बेस्ट कर्मचारी आहेत, बीएसटी मध्ये कामाला होते. आई प्रमिला जनार्दन चिले या निवृत्त महानगरपालिका कर्मचारी होत्या, म्हणजे महानगरपालिकेत कामाला होत्या. बाकी आता ह्या बहीण मनाली आणि भाची सिमरन शिंदे हे आता विद्यार्थी आहेत. योगेश हा आपल्या रस्ते आणि आस्थापना याचा सरचिटणीस आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा तो सहचिटणीस आहे. तर काय करायचं सांगा मला. आता भाजपवाल्यांचं काय करायचं?